वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेतलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा लक्ष घातलेलं आहे। आपल्यासोबत सध्या रुपाली ठोंबरे जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। रुपाली ताई, आता नुकताच आपण बातमी बघितली असेल पुढारी न्यूजवर, मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला पिंपरी चिंचवडच्या, बाळाला लवकरात लवकर वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुपूर्द करा असं म्हटलंय। आपणही म्हटलं होतं की थेट तिथे जाणार, बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या आईवडिलांना मिळवून देणार। आता आपली भूमिका काय याबाबत? एक लक्षात घ्या, मी आत्ताच कसपेटे दादांच्या घरी येत आहे। त्याच्यामध्ये हगवण्यांना कोणतंही राजकीय पाठबळ नाही असं अजितदादांनी सांगितलेलं आहे। त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार। आणि राहिला विषय बाळाच्या ताब्याचा, तर तो कायद्याच्या कचाटीत अडकू नये म्हणून जे कसपटे आहेत आजोबा, त्यांच्याकडेच बाळाचा ताबा तो देण्यात येईल। आता पोलीस कुणा बाळाचा ताबा तसा देऊ शकत नाही कोर्टाच्या ह्याच्यानुसार, परंतु आम्ही एक कार्यकर्ता आणि एक आई म्हणून ही आमची जबाबदारी आहे की या संवेदनशील आणि या प्रकरणामध्ये या गुन्ह्यामध्ये ते बाळ सुरक्षितपणे वैष्णवीच्या वडिलांकडे आले पाहिजे। रुपाली ताई, आता तुम्ही जो उल्लेख केलात की कायद्याच्या कचाटात हे सगळं प्रकरण अडकू नये, सुरक्षितपणे बाळ थेट आजी आजोबांकडे जावं यासाठी प्रयत्न असेल, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी याबाबत आता बोलणार का? पोलिसांनी या सगळ्यामध्ये लक्ष घातलं तर कदाचित अडचणी येतील। 100% लक्षात घ्या, अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी सगळं बोलणं झालेलं आहे, परंतु याला जे काही राजकीय पाठबळ असं खोटं सांगण्यात येते तसा कोणताही प्रकार नाही। गुन्हेगारांच्या पण मुसक्या आवळल्या जाणार आहे आणि बाळ सुरक्षितपणे कसपट्यांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। लवकरच आम्ही ती पूर्ण करू। म्हणजे रुपाली ताई, आता तुम्ही कसपटे यांना घेऊन तिथे जाताय बाळाला घेण्यासाठी? हो हो हो, जातोय 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 ताई। बर, ठीक, धन्यवाद। ही प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। वैष्णवीच्या बाळाचा ताबा लवकरात लवकर तिच्या आईवडिलांकडे दिला जावा यासाठी आता हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालतात। रुपाली ठोंबरे ज्या आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आता थेट कसपटेंना म्हणजे आजोबांना घेऊन जातोय या बाळाचा ताबा लवकरात लवकर त्यांच्याकडे देण्यासाठी। आरोपींवर कठोर कारवाई करा असे निर्देश एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। राज्य महिला आयोगाकडून याबाबत पाऊल उचललं गेलं। राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे। थेट दृश्य आपण तिथली बघतोय, आपण ऐकूया नेमकं काय संवाद होतोय। आणि म्हणून तुम्हाला मदत करू शकले नाही। आता एक लक्षात घ्या, जे हे आहेत आमच्या बरोबर अगवणे जे आहे, अगवणे जे फरार आहेत म्हणजे तिचे सासरे सासू जिला अधिकार आहे ती अटकेत, मग राहिले कोण? वैष्णवीचे आई वडील, तर हे घेऊ शकतात। म्हणजे एकदा बाळ तुमच्याकडे सुरक्षित आल्यानंतर तर माझी तुम्हाला विनंती आहे की ते लिगली होण्यासाठी तुम्ही स्वतः तिथं ताब्यात घेण्यात जाणं गरजेचं। आणि उलट मी तुमच्या हगवण्यांच्या नातेवाईकांना विनंती केली की तुम्ही बाळ ठेवू नका स्वतः, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। आता आम्ही तुम्ही आलात तर आपण पहिला बाळ नसू द्या, तिथं पोलिसांचं काम आहे आता बाळ तिथं आणून। आपण बघतोय की रुपाली ठोंबरे इथं पोहोचलेले आहेत। कसपटे कुटुंबियांशी त्या सध्या संवाद साधतायत। बाळाचा ताबा घेण्यासाठी तुम्ही स्वतः माझ्याबरोबर चला अशी विनंती रुपालीताई करताना दिसत आहे। अवघ्या 9 महिन्याचं हे तान्हं बाळ आहे, त्यामुळे त्याचा ताबा लवकरात लवकर सुरक्षित हातामध्ये येणं आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीनं वैष्णवीच्या आईवडिलांकडे म्हणजे त्याच्या आजी आजोबांकडे हा ताबा जावा यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचं काही क्षणापूर्वी रुपाली ठोंबरेंनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया देताना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांना हगवण्याला कोणतंही पाठबळ नाही, ते दादांचं स्पष्ट सांगितलं की कुठलंही राजकीय पाठबळ म्हणजे जे आणि आम्ही आता राजकारण बिजकारण सोडूया, मी आताही जाऊन पोलिसांकडून बाहेर घेऊ शकते, केस तर केस आमच्यावर चालेल, पण आम्ही आई म्हणून इथे तुमच्या समोर आले। पण त्यातल्या त्यात जर ते सगळ्यांसमोर बाळ आजोबांकडे दिलं तर त्याला कायदेशीर हे राहते। तर माझी विनंती असेल की तुम्ही चला आमच्यासोबत, आपण ते तुम्ही म्हणताय तिथनं बाळाला आधी घेऊन बाळ आता जिथे असेल तिथे घ्यायला चालेल।
या ठिकाणी रुपाली पाटील दाखल झालेल्या आहेत. आपण जर Thank you.